सर्वांना एकच साईज फिट होते का? नक्कीच नाही. पुस्तकांच्या बाबतीतही ही गोष्ट खरी आहे. मुलांना निवडण्यासाठी आणि वाचण्यासाठी कित्येक पुस्तकं उपलब्ध आहेत. वास्तविक ते इतरांच्या तुलनेत काही पुस्तकं वाचण्यात अधिक सहज असतात. हे प्रमुखपणे त्यांच्या कौशल्य विकासावर आधारित असतं. एका प्रकारे स्तरीकृत केला गेलेला पुस्तक संग्रह असल्याने मुलांना कित्येक प्रकारे मदत मिळते. स्तरीकृत केला गेलेल्या पुस्तक संग्रहाचा सगळ्यात मोठ्या फायद्यांपैकी एक फायदा हा आहे की यामुळे प्रत्येक मूल एका अशा व्यक्तीच्या रूपात ओळखला जातो जो वाचनाच्या प्रवासामध्ये स्वतंत्र व वैयक्तिक मार्गावर आहे. लेव्हल केलेली पुस्तके मुलांना फक्त हे समजून घेण्यात मदत करत नाहीत की त्यांना कोणत्या प्रकारची पुस्तकं जास्त आवडतात, तर शिक्षक आणि पालकांनाही मुलांना योग्य पुस्तक सुचवण्यास मदत करतात. त्यांच्या वाचन कौशल्य विकासाच्या प्रारंभिक पायरीवर मुलांना त्या पुस्तकांची ओळख करून द्यावी ज्यांना ते विना अडचण वाचू शकतील. ही पुस्तके वाचनातील त्यांचा स्वारस्य वाढवण्यात मदत करतात, त्यांच्या वाचण्याच्या सवयींना विकसित करतात आणि शेवटी मुलांमध्ये वाचनाबाबत आजीवन स्वारस्यही विकसित करतात. जेव्हा मुलांना त्यांच्या कौशल्य विकासाच्या प्रत्येक पायरीवर योग्य स्तरावर पुस्तके दिली जातात तर हे त्यांना योग्य मात्रेत आवाहन सोबत सरळहून जास्त कठीण पाठामध्ये हळूहळू प्रगती करण्यात मदत देतात, जे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. अगदी योग्य स्तरावर पाठण वाचणे मुलांमध्ये सिद्धतेची भावना निर्माण करते आणि त्यांना आपल्या वाचनाचा प्रवास चालू ठेवण्यासाठी प्रेरितही करते. हे त्यांच्या मार्फत वाचलेल्या गोष्टींचं विश्लेषण करणे आणि अर्थ लावणे यातही त्यांची मदत करते. हे त्यांना निराश न होता वाचन करण्यातही मदत करतं. हेही लक्षात घेणं महत्वाचं होतं की एका मुलासाठी वाचनाचा स्तर त्यांचाच वय किंवा ते कोणत्या वर्गात आहे यावर फक्त अवलंबून नसतं, तर हे स्पष्ट रूपाने एका मुलाच्या वैयक्तिक वाचन कौशल्य स्तरावरही अवलंबून असतं आणि हे प्रत्येक मुलासाठी वेगवेगळं असू शकतं. आता मी तुम्हाला सांगते की वाचन सातत्य कसं दिसतं. मुलांमध्ये वाचन कौशल्य विकास वेगवेगळ्या पायऱ्यांमध्ये होतो. जसं याची सुरुवात प्रारंभिक वाचकांनी होते, ज्यांनी आपल्या वाचनाचा प्रवास आत्ताच सुरू केला आहे. ते हळूहळू वेगवेगळ्या अडचणींच्या स्तरांना पार करत अशा स्थितीपर्यंत पोहोचतात जिथे ते आपल्या स्तराच्या वाचकांना सहजपणे आणि धाराप्रवाह पद्धतीने वाचून समजावू शकतात. याचा अर्थ असा आहे की ते कुशल आणि स्वतंत्र वाचक बनले आहेत. मुलाच्या वाचन कौशल्य विकासासाठी या पूर्ण प्रक्रियेचा अनुभव करणं महत्त्वपूर्ण आहे. आता मुख्य प्रश्न जो स्वाभाविकपणे समोर येतो तो हा आहे की आपण पुस्तकांना कसं स्तरीकृत किंवा लेव्हल करतो. रूम टू रीड मध्ये रंगाच्या माध्यमातून बुक लेव्हलिंग केली जाते. पुस्तकांना कठीणपणाच्या ग्रेडनुसार संबंधित रंग दिले जातात जेणेकरून मुलं आपल्या स्वाभाविक गतीने उपयुक्त स्तर आणि प्रगतीची निवड करू शकतील. स्तर हिरवा, लाल, नारंगी, पांढरा, निळा आणि पिवळा असा आहे, जिथे प्रत्येक रंग एका प्रकारच्या कठीण स्तराला दर्शवतो. बुक लेव्हलिंगच्या या मॉडेलला एकत्रितपणे ग्रो बाय म्हटलं जातं. पुस्तकांना खास स्तरावर ठेवताना खालील घटक लक्षात घेणं आवश्यक आहे. विषय वस्तू हे लक्ष असलेल्या वय वर्गासाठी उपयुक्त, परिचित किंवा रुचिकर आहे का? संकल्पना साध्या आहेत का? चित्र कथा सांगण्यात, शब्दावली समजावण्यात मदत करतात का? पुस्तकात किती चित्र आहेत? भाषा संरचना, भाषेत वारंवार वापरले जाणारे शब्द आणि वाक्यांश सामील आहे का? भाषा आणि शब्द किती क्लिष्ट किंवा सोपे आहेत? लांबी, एका पानावर किती शब्द आहेत? पुस्तकात किती पृष्ठ आहेत? पाठ्यचर्या, पुस्तक स्तर शिक्षण विधी किंवा साचा यांच्याशी कसे संबंधित आहेत? पृष्ठभूमी ज्ञान, वाचकांची पृष्ठभूमी आणि अनुभव पाठ समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे का? प्रारूप, अक्षराचा आकार, ओळींमधील जागा आणि पृष्ठ लेआउट वाचकांच्या समजून घेण्याच्या कुवतीला कसे प्रभावित करेल? मुलांच्या वाचन स्तराला पुस्तकाच्या स्तराशी मिळतं जुळतं करण्यासाठी 5 फिंगर नियम उपयोगात आणला जातो. यासाठी शिक्षक सगळ्यात आधी मुलाला पुस्तकातील कोणताही पान वाचवण्यासाठी देऊ शकतात. मुलं जेव्हा वाचत असतं तेव्हा शिक्षक आपल्या हाताच्या बोटांनी मोजत राहतील की मुलं वाचनात
किती चुका करत आहे. जर मुलाला एका पानावर 5 किंवा 5 पेक्षा जास्त शब्द कठीण वाटले असतील तर हे पुस्तक मुलाच्या वाचण्याच्या स्तराशी मेळ खात नाही. तर त्याला एक स्तर खालचे पुस्तक द्या. जर मूल फक्त एक चूक करतं किंवा चूक करत नाही तर त्याला एक स्तर वरचं पुस्तक वाचायला द्या. योग्य स्तर. जर मूल एखाद्या स्तराच्या पुस्तकाच्या पानावर 2 ते 4 चुका करतो तर त्या पुस्तकाच्या स्तरालाच मुलाचा स्तर निश्चित केलं पाहिजे. वास्तविक हे फक्त एक मार्गदर्शन आहे. जर तुमचं मूल अशी पुस्तक वाचू इच्छितं जी कठीण वाटतात तर त्याला संधी द्या आणि कठीण शब्दांमध्ये त्याची मदत करा. त्याची प्रशंसा करा आणि सुनिश्चित करा की पुस्तकांप्रती त्याचा आपलेपणा वाढत जाईल. या थोडक्यात जाणून घेऊया की आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो. आपण मुलांच्या वाचण्याच्या स्तराशी मेळ खाण्यासाठी एक लेव्हल केलेले पुस्तक संग्रहाची आवश्यकता, पुस्तकांना लेव्हल करण्याची प्रक्रिया, एक चांगल्या प्रकारे विचारपूर्वक केलेल्या पुस्तक संग्रहाच्या माध्यमातून मुलांना वाचनाप्रती आकर्षित कसं केलं जावं, पुस्तकं लेव्हल करताना लक्षात ठेवण्यायोग्य गोष्टी, वयानुसार पुस्तकांची निवड करण्यासाठी लेव्हलिंग आणि 5 फिंगर रूलची प्रासंगिकता यासारख्या पैलू जाणून घेतले. या हे लागू करू आणि मुलांना वाचनाप्रती आकर्षित करा.